जयेश आपल्याला पाहायला मिळतो. उंच खुरा असा फलंदाज, त्याच्या फळीतून मोठे षटकार लगावले जातील का बघू. पुढील होणाऱ्या सामन्यामध्ये नक्कीच कळेल. चला गोलंदाजी मार्क सज्ज होत आहे तो निखिल नागा वर्सेस सासने सामना पाहायला मिळतोय. आणि गोलंदाजी मात्र पाहायला मिळतो. वेगवान गोलंदाजी पाहायला मिळते. निखिल यांच्याकडून पहिला चेंडू मात्र निर्धाव पद्धतीचा पाहायला मिळाला. आता मात्र कुठेतरी झेल मात्र सोडला गोलंदाज निखिल यांनी. मोठा झेल होता जयेश यांचा, कारण लेफ्ट हँडचा कॅच सोडणं म्हणजे खूपच मोठी चूक पाहायला मिळते या मैदानावर. दोन चेंडूच्या खेळ समाप्त धावसंख्या होती 0. अजूनही संघाचं खातं खोलता आलं नाहीये. जयेश लेफ्ट हँड गोलंदाज पाहायला मिळतोय. आणि आता मात्र आणि गडी बाद होतोय. मोठा झटका आपल्याला पाहायला मिळतो जयेशच्या रूपाने सासने या संघाला. पहिला गडी बाद होतोय. धावसंख्याच्या जाऊन पोहोचले. धावसंख्या स्थिर, अजूनही खातं खोलता आलं. 3 चेंडू खेळ धावसंख्या 0. नवीन बॅट्समनचं नाव सांगायचंय. नवीन फलंदाज जाते मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाजाचं नाव सांगायचं प्लीज. भगवान फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. अमित हा फलंदाज पाहायला मिळतोय. प्लीज मित्रांनो, मॅच सुरू होते तुमची प्लेइंग इलेव्हनची लिस्ट मात्र इथे द्या, त्यानेकरून आम्हाला कोणताही प्रॉब्लेम होणार नाही. कारण सर्व डाटा अपडेट करावा लागतो प्रत्येक वेळेस. पहिल्या षटकातील 3 चेंडूच्या खेळ समाप्त धावसंख्या 0. पुढील चेंडू आणि आता मात्र फुलटॉस पहिला चेंडू. स्वेर चेंडूचा भीमर चेंडूचा इशारा पंचांकडून पाहायला मिळतोय. नो चेंडू पाहामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते ती. 2 संघाचं खातं खोलतोय या 2 धावेंनी. धावसंख्या 3 चेंडूच्या खेळ समाप्त 2. फ्री हिट पाहायला मिळतो आपल्याला या येणाऱ्या चेंडूवर. अमित कशा प्रकारे हल्ला चढवेल, कारण त्याने मागच्या सामन्यामध्ये पाहायला गेलं तर उत्कृष्ट असं फलंदाजी केली होती. लेफ्ट हँड फलंदाज अमित पाहायला मिळतो. हॅलो, धन्यवाद आदरणीय सन्माननीय किरण ब्रँड ऑफ खैरापाडा.
हॅलो. तर वळूया सामन्याकडे. सामना क्रमांक 5 आपण या ठिकाणी पाहत आहेत. धावफलकावरती आपण जर बघितलं तर 9 धावा पहिल्या षटकामध्ये निखिलच्या माध्यमातून आपण पहिलं षटक. 2 संघांमध्ये सामना आपण या ठिकाणी पाहत आहेत. सामना क्रमांक 5 श्री स्वामी समर्थ नगावे विरुद्ध अथर्व 11 सासणे अशा 2 संघांमध्ये हा सामना आपण पाहतोय. सुंदर रीतीने मॅनेजमेंट सातत्य राखणारी स्पर्धा आपण पाहतोय. रत्नाकर कंस्ट्रक्शन पालघर आदरणीय सन्माननीय प्रोप्रायटर प्रताप रत्नाकर साहेब प्रेझेंट. ही भव्य दिवस स्पर्धा. 9 धावा आहेत पहिल्या षटकामध्ये. 9 रन स्कोर कार्ड वरती. फलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. फलंदाज अमित कशा अनुषंगाने या ठिकाणी फलंदाजी करेल. यावेळेस आकुल टप्प्यात चेंडू सोडणार नाहीये. सुंदर रीतीने स्मॅश केलाय. पुलचा फटका पॉवरफुल ब्युटिफुल सक्सेसफुल वंडरफुल षटकार.
चेक काय नाही येतो. हॅलो 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 इथून सोडतोय तिथून नाही जात. हॅलो 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 चेक हॅलो 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 दोन्ही ना? हा हॅलो 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 चेक 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 हॅलो 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 काय प्रॉब्लेम हॅलो 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 कुठली लावले ही ब्लॅक कसली तुझी हॅलो 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 गज बजलाई डोंगर हॅलो ग माऊले धन्यवाद टीचर. हॅलो गज बजलाई डोंगर हॅलो माईक चेक. आवाज 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 हॅलो हॅलो माईक टेस्ट. हॅलो हॅलो चेक. हॅलो माईक टेस्ट. हॅलो हॅलो टेस्ट. हॅलो माईक टेस्ट. हॅलो 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 माईक चेक 1 2 3. हॅलो 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 टेस्ट. हॅलो हॅलो धावांची गती जर आपण बघितली तर 18 रन 18 धावा धाव फलकावरती या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. व्हाईट बॉल या ठिकाणी पाहायला मिळालाय. धाव फलकावरती आपण जर बघितलं हॅलो 19 धावा 19 रन स्कोर कार्ड या ठिकाणी आपण पाहतोय. हॅलो माईक चेक. हॅलो हॅलो टेस्ट. 19 रन स्कोर कार्ड. सरळ बॅटचा प्रभावी वापर या ठिकाणी पाहायला मिळालाय. चांगलं क्षेत्ररक्षण झालं आणि तत्पूर्वी आपण जर बघितलं तर एक धाव या ठिकाणी ऍड ऑन केली जाईल. 20 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. 20 रन. हॅलो माईक टेस्ट. वडिया मॅचच्या दिशेने चेंडू या ठिकाणी कव्हर अप झालाय. 4 रन 4 धाबा या ठिकाणी आपण पाहतोय. स्कोर कार्ड जर चेक केलं तर जाऊन पोहोचलंय ते म्हणजेच 24 रन 24 धाबा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. या षटकातील पुढील चेंडू ओव्हर द विकेटने गोलंदाज पुन्हा एकदा यावेळेस खेळण्याचा प्रयत्न कव्हर ड्राईव्हच्या स्ट्रोक मध्ये पाहायला मिळाला. चेंडू शॉर्ट कव्हर मध्ये जातोय. तत्पूर्वी आपण जर पाहिलं तर धावांची गती जाऊन पोहोचलंय 25 धाबा. या धाव फलकावरती आपण पाहतोय. पुढील चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज ओव्हर द विकेटचा वापर. यावेळेस फास्ट अँड फ्युरियस चेंडू पाहायला मिळाला. पंच दर्शवतोय लेग बाईज या ठिकाणी ही धाव येत आहे. धाव फलकावरती आपण जर चेक केलं तर धावांची गती जाऊन पोहोचले 26 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत षटकातील चेंडू फेकून झालेत ते म्हणजेच 5.
तीन षटकांचा खेळ एकंदरीत परिपूर्ण झाला आणि स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय 27 धावा या धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. दोन संघांमध्ये ही बॅटल रंगताना आपण पाहत आहेत. एका साईडनं श्री स्वामी समर्थ नगाव या संघ तर दुसऱ्या बाजूनं अथर्व 11 सासणे अशा दोन संघांमध्ये हा सामना पाहायला मिळतोय. हॅलो नेक्स्ट मॅच पहिला पुकार असेल पालघर 11 विरुद्ध सिन्नर अशा दोन संघांमध्ये पुढील होणारा सामना या ठिकाणी पाहायला मिळेल. हॅलो अंतिम षटक आपण पाहतोय अर्थात चौथं आणि अंतिम षटक कशा अनुषंगाने हे षटक हाताळलं जाईल. गोलंदाज ध्रुव बर्वे चौथ्या षटकामध्ये गोलंदाजी करताना आपण त्याला पाहिलंय. 28 धाबा धाव फलकावरती आहे. 28 स्कोर कार्ड या ठिकाणी आपण पाहत आहेत. या षटकातील पुढील चेंडू ओव्हर द विकेटने गोलंदाज ध्रुव बर्वे यावेळेस करण्याचा प्रयत्न. चेंडू फ्लाइंग स्लिपला बीट केला. तत्पूर्वी आपण पाहतोय एक धाव परिपूर्ण आणि दुसरी धाव देखील या ठिकाणी सहज गत्यानं चपळाईनं ॲज शार्प ॲज अँड हेअर सशाप्रमाणे चपळाई या ठिकाणी आपण पाहतोय. हॅलो 30 धावा 30 रन स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. चला पालघर 11 आणि सिन्नर संघाचे कॅप्टन नाणेफेकीचा कॉल करण्याकरता आपण या टॉस बॉक्स कडे. यापुढे सुंदर रीतीने कव्हर ड्राईव्ह आपण पाहिला. चेंडू या ठिकाणी दन 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 सीमा रेषा पलीकडे जाऊन पोहोचलाय. 4 धावा चौकार. 34 ऑन बोर्ड. 34 धावा. धन्यवाद डीजे. धन्यवाद डीजे. चेंडू हवेमध्ये आणि या ठिकाणी याच इट्स टेकन विकेटचं पतन होताना आपण पाहतोय. यस डीजे. धन्यवाद डीजे.
34 धाबा धाव फलकावरती आहेत. षटक समाप्त झालंय. 35 धावेचं टार्गेट समोर. हॅलो 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 सिन्नरचे कॅप्टन, सिन्नर टीमचे कॅप्टन लवकरात लवकर यायचं आहे. हॅलो डोंगर कारल्याचे डोंगराला ग चैताचे माइक चेक माइक चेक माइक चेक. हॅलो 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 माइक चेक माइक चेक. हॅलो हॅलो माईक टेस्ट. हॅलो. नाणेफेकीचा गोल या ठिकाणी सिन्नर या संघाने जिंकलाय. तर यस कॅप्टन मोळे या ठिकाणी आमच्याशी जॉईन झालेत. नाणेफेकीचा गोल जिंकलाय. काय निर्णय असेल या मॅच मध्ये? घेणार नक्कीच पहिला सामना जिंकला. या सामन्यामध्ये प्लेइंग 11 मध्ये काही चेंजेस आहे? सेम प्लेइंग 11 आहे. एकंदरीत कसं वाटतं येथे खेळताना? उत्कृष्ट दर्जाचं मॅनेजमेंट आपण पाहतोय. या स्पर्धेविषयी आणि आयोजकांविषयी 2 शब्द. छान इथं आहे आणि इथे त्यामुळे खूप खूप धन्यवाद. सामना सुरू होते. दुसऱ्या साईडनं पालघर 11 संघाचे कॅप्टन जॉईन झालेत. तोशी सर या ठिकाणी नाणेफेकीचा गोल हारलाय. टॉस जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता? निश्चितच आम्ही फिल्डिंग घेतली असती. पहिल्या मॅचला जसं आम्ही केलं त्याप्रमाणे समोरच्या टीमला कमी रन्समध्ये रोखण्याचा प्रयत्न केला असता आमच्या एंडकडून. पण ठीक आहे, इट्स बॅट अँड बॉल गेम. तर कधीतरी बॅटिंग करणंही कधी कधी चांगलं असतं. सो लेट्स होप फॉर द बेस्ट. नक्कीच. आणि या सामन्यामध्ये काही चेंजेस आहेत प्लेइंग 11 मध्ये? जे तुटलं नाही त्याला जोडायचं कशाला, त्यामुळे आय विल प्ले विथ द सेम टीम. क्या बात आहे. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. सामन्याला सुरुवात होते. याच करण्याकरता वेळ कमी आमच्याकडे. पुढील सामना सिन्नर विरुद्ध पालघर 11. नाणेफेकीचा कौल सिन्नर संघाने जिंकलाय. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांच्या माध्यमातून घेतला गेलाय. धन्यवाद. हॅलो. 2 बॅटर आपण पाहत आहेत. विराज अँड निखिल यांची जोडी मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज नीरज याला आपण पाहतोय. पुन्हा पुढील चेंडू घेऊन या षटकातील यावेळेस फटका इनफिल्डला ब्रेक केलाय. चेंडू मिड ऑफच्या डोक्यावरून. तत्पूर्वी 2 धावा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. परिपूर्ण कंप्लीट अर्जित या ठिकाणी करताना हे 2 फलंदाज. धावांची गती जर आपण बघितली जाऊन पोहोचली गेली ती म्हणजेच 3 या आकड्यावरती 3 रन स्कोर कार्ड वरती या ठिकाणी आपण पाहतोय. एकच धाव या ठिकाणी पंत दर्शवत आहेत. 2 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. फलंदाजी मार्कवरती निखिल हा फलंदाज येताना पाहायला मिळालाय. नीरज चांगला फटका ऑन साइडला उडवलाय. स्मॅश केलाय. चेंडूला धाडलाय डीप फॉरवर्ड लेग कडे. क्षेत्ररक्षक वेगाने जातोय. स्टॉप करण्याचा प्रयत्न. तत्पूर्वी यश आलंय. धावा पडून काढाव्या लागतील. थोडीशी कसरत करावी लागते. मेहनत ही फारच महत्वाची या ठिकाणी पाहायला मिळालाय. 3 धावा या ठिकाणी परिपूर्ण कंप्लीट
4 धावा. चार धावा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. हॅलो निखिल आपण पाहतोय फलंदाजी करताना. गोलंदाज नीरज यावेळेस खेळण्याचा प्रयत्न. चांगली रीतीची गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाले. 35 धावेचं टार्गेट समोर आहे. चांगल्या अनुषंगाने या ठिकाणी खेळावं लागेल. एक प्लॅटफॉर्म मिळवून द्यावं लागेल. फाउंडेशन बिल्डअप करून द्यावं लागेल. कारण की सलामी वीर म्हणून फारच आवश्यक असतं. एक चांगलं फाउंडेशन उभं तुम्हाला येथे करावं लागेल. चांगल्या अनुषंगाने खेळणं फारच गरजेची काळाची गोष्ट. चला घाई करा प्लीज, कारण की एका इनिंग करता 20 मिनिटांचा कालावधी आहे. एका षटकाकरता 5 मिनिटांचा कालावधी आहे. यावेळेस हाफ ट्रॅकर खडे खडे रो सुपर हिट शर्मा कॉपी बुक स्टाईल मध्ये हिटमॅन स्ट्रोक पुलचा फटका पॉवरफुल ब्युटिफुल वंडरफुल 6 रन. तू गलती है मेरी, तुझ पे जिंदगानी गिल्टी है मेरी, साबुन की शक्ल में धन्यवाद धाव फलकावरती आपण जर चेक केलं तर धावांची गती जाऊन पोहोचलंय 12. या आकड्यावरती 12 रन स्कोर कार्ड या ठिकाणी पाहायला मिळालाय. फुल टॉच चेंडू यावेळी सोडणार नाहीये. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक भाग मिल्का भाग पीटी उषा हुसेन बोल्ट कॉपी मध्ये धावण्याचा प्रयत्न करतोय. तत्पूर्वी या ठिकाणी चांगली रनिंग बिटवीन द विकेट. तिसरी धाव देखील परिपूर्ण निखिलच्या बॅट मधून आपण पाहतोय. स्कोर कार्ड जर बघितलं जाऊन पोहोचलं या 3 धावेसहित 15 या आकड्यावरती 15 रन स्कोर कार्ड. आतापर्यंत या षटकातील 5 चेंडूचा खेळ झालाय. अंतिम चेंडू घेऊन गोलंदाज नीरज राईट आर्म ओव्हर द विकेट. यापुढे सुंदर रीतीने अप्रतिमरित्या स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू डीप बॅकवर्ड पॉइंटला दन 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 करत सीमा रेषा पलीकडे. पहिलं षटक एक्सपेन्सिव्ह महागड षटक नीरजने हाताळलं. 19 धावा पहिलं षटक पाहायला मिळतोय. चांगल्या रीतीचा फाउंडेशन बिल्डअप केलं गेलाय. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय श्री स्वामी समर्थ नगावे संघाची थाटात सुरुवात, जोमात सुरुवात, झकास सुरुवात, रितेश देशमुख सरांच्या भाषेत लय भारी सुरुवात आणि जी 24 तासच्या भाषेत एक पाऊल पुढे सुरुवात, अशी सुरुवात आपण पाहतोय. तब्बल 19 धावा या पाहायला मिळाल्या आणि इंग्रजीमध्ये म्हटलंय ना, वेल बिगिनिंग इज द हाफ सक्सेस. चांगली सुरुवात ही नेहमी अर्ध यशाप्रमाणे असते आणि ती या ठिकाणी पाहायला मिळाले. नगावी संघाच्या माध्यमातून गोलंदाज प्रीतेश येतोय. अथर्व 11 सासने संघाच्या माध्यमातून बिलॉंग करताना ओव्हर द विकेट फर्स्ट बॉल. आखूल टप्पा ऑन साइडला खडे खडे पुन्हा एकदा पॉवर जनरेट करण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी परतावं लागतंय. षटकार मारण्याचा प्रयत्न फलंदाजाचा फसला. हॅलो, पार्टनरशिप ब्रेकर ठरला गेलाय गोलंदाज प्रीतेश.
पहिल्या चेंडूवरती विकेट जरूर मिळवलाय. सातत्य टिकवावं लागेल. कन्सिस्टन्सी इज मोस्ट इम्पॉर्टंट इन क्रिकेट हे मात्र आपण पाहतोय. यावेळेस वाईड बॉल 20 धावा हे धाव फलकावरती आहेत. आणि मी गुगलवरती एक छान प्रकारे किस्सा वाचला होता की कन्सिस्टन्सी कशी असावी. तर कन्सिस्टन्सी ही न्यूझीलंड या संघासारखी असावी. ती का तर 2015 वर्ल्ड कपमध्ये रनरअप, 2016 T20 वर्ल्ड कप रनरअप, 2019 वर्ल्ड कप सेमीफायनलिस्ट, 2021 टेस्ट क्रिकेट चॅम्पियनशिप विजेता, 2022 T20 वर्ल्ड कप रनरअप. अशा प्रकारची कन्सिस्टन्सी तुमच्या क्रिकेटमध्ये असणे फारच गरजेची गोष्ट आहे. आणि ज्याच्याकडे सातत्य हा गुण आहे तो कधीच दमत नाही, तो कधीच थकत नाही. आणि धावसंख्या 4 धावेसहित जाऊन पोहोचले 23 या आकड्यावरती. 24 धावा क्षमस्व, 24 रन स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. गोलंदाज प्रितेश याला आपण पाहतोय. आतापर्यंत 2 चेंडू त्याच्या माध्यमातून हाताळले गेलेत. 24 धावा धाव फलकावरती. 35 धावेचे टार्गेट समोर आहे. सुरुवात चांगली पाहायला मिळाली आतापर्यंत. यावेळेस पुन्हा एकदा गोलंदाज प्रितेश. ओव्हर द विकेटचा वापर. आखूळ टप्पा चांगल्या रीतीने कट केल्या चेंडूला आपण पाहतोय. यावेळेस लेग लाईनच्या फटक्यामध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, थोडीशी मिसस्पीड झाली. 3री धावेचा प्रयत्न करतील का तर यस प्रयत्न केलाय. आणि 3 धावा बघा सुंदर रीतीने आपण पाहतोय. चांगलं माइंडसेट या ठिकाणी आपण पाहतोय. हे 2 बॅटर, हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मैदान गाजवण्याचं कार्य या ठिकाणी करतायत. आणि हे फार आवश्यक आहे कारण की परिस्थिती कुठल्याही प्रकारची असो, कशी असो, मी जाऊन माझं कार्य बजावणार, मी जाऊन माझा नॅचरल खेळ खेळणार. हेच आपण पाहिलं सूर्यकुमार यादवच्या माध्यमातून. 2022 कॅलेंडर इयर गाजवलं. T20 क्रिकेटर ऑफ द इयर ही पदवी मिळाली. लाऊड अबील पंचांकडे या ठिकाणी आपण पाहतोय. हाऊ इज दॅट हा प्रश्न, क्वेश्चन मार्क. लेग पंच आपल्यासाठी काहीच करू शकणार नाहीयेत. अपील मेन पंचांकडे करा. या छोट्या छोट्या गोष्टी आपण अतिउत्साहित होतो आणि हेच या ठिकाणी आपण पाहिलं. पंच मात्र विचार विनिमय करताना या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवतील यात काही शंका नाहीये. यस नॉट आउट हे सिग्नल पंचांनी दिलाय. धावफलकावरती आपण जर चेक केलं तर धावा आहे 27, 27. 35 धावेचा पाठलाग करताना 27 धावा, अजून 8 धावेचं टार्गेट समोर आहे. या षटकातील आतापर्यंत चेंडू फेकून झालेत ते म्हणजेच 4. गोलंदाज प्रितेश पुन्हा एकदा ओव्हर द विकेटचा वापर करताना आपण पाहतोय. यावेळेस हा चेंडू आपण पाहतोय. फेअर डिलिव्हरी या ठिकाणी पंच घोषित करतायत. येणारे 13 चेंडू आणि 8 धावा. सोपं समीकरण आहे परंतु हे क्रिकेट आहे. येथे कधी काय केव्हा घडेल आपण प्रेडिक्शन करू शकत नाही. गोलंदाज या ठिकाणी सज्ज होताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा प्रितेश. यावेळेस बॅटची एज घेतली. चेंडू थर्ड मॅन बाउंड्री लाईन पार. 4 रन स्कोर कार्ड या 4 धावेसहित जाऊन पोहोचलाय 31 या आकड्यावरती. 21 स्कोर कार्ड आपण पाहतोय. येणारे चेंडू 12 आणि 4 धावेचं लक्ष समोर.
फलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय भार्गव हा फलंदाज, तर गोलंदाज राकेश. 12 चेंडू आणि 4 धावेचं लक्ष समोर. सोपं समीकरण या ठिकाणी आपण पाहतोय. क्षेत्ररक्षकाला बीट करेल का तर नाही, 1 धाव या ठिकाणी आपण पाहतोय. विजयाची एक एक पायरी या ठिकाणी चढताना आपण पाहतोय. श्री स्वामी समर्थ नगावे संघ चांगल्या अनुषंगाने पहिला सामना विन केला. दुसऱ्या सामन्यामध्ये पुन्हा एकदा तीच कन्सिस्टन्सी. यापुढे इनसाइड आउटचा स्ट्रोक, चेंडू बराच काळ हवेमध्ये. विनिंग रन येताना विराटच्या बॅटमधून. मॅच फिनिश. चला नेक्स्ट मॅच सिन्नर संघ दाखल व्हा.